नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 ठळक बातम्या। अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीत वाढ, 2000 हेक्टरमधील शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण, मंगळवारी येणार एकत्रित अहवाल। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात। काही महिन्यांपासून राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 6000 रुपये देण्याचे जाहीर केले। मात्र नमो शेतकरी योजनेचा एकच हप्ता दिल्यानंतर अद्यापही राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांना निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आखडता हात, आधी बहिणीचा निधी देऊ आणि त्यानंतरच शेतकऱ्यांचे पाहू असे धोरण। शेतकऱ्यांचे अनुदान जमा करा, शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा, शेतकऱ्यांच्या घोषणांनी वेधले लक्ष। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17व्या हप्त्यांची रक्कम मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आणि या योजनेसाठी हजारो शेतकरी पात्र असून यापैकी केवळ काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा 17वा हप्ता म्हणजे 2000 रुपये जमा झाले, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा न झाल्याने या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून ते दररोज बँकांच्या पायऱ्या झिजवत असल्याचे चित्र आहे। फक्त एकाच गोंदिया जिल्ह्यात 1,32,000 शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता मिळाला नाही, तर 1,06,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा करण्यात आले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त, पुरानंतर भयावह चित्र, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, ऊस, सोयाबीन, भुईमुगासह भाजीपाल्यांना फटका। मागच्या वर्षी काही लोकांनी शेतकरी असल्याचे भासून शासकीय जमीन शेत दाखवत बनावट पद्धतीने पीक विमा भरला होता, परंतु 2024च्या खरीप हंगामात अतिरिक्त पीक विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे। पेरणीपेक्षा पीक विमा जास्त, कांदा, मूग, सोयाबीन पिकांचा समावेश, बीड जिल्ह्यात अतिरिक्त विमा प्रकार समोर आला। राशन वितरण करताना धान्य वितरण दुकानदारांना देण्यात आलेल्या यंत्रामध्ये दोष निर्माण होत असून त्यामुळे दुकानदाराचे आणि ग्राहकांचे वाद होऊ लागले आहेत। गेल्या काही दिवसांपासून ई-पॉस मशीनमध्ये येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर यंत्राचे सर्व्हर तातडीने दुरुस्त करा अथवा धान्य वितरण ऑफलाईन करा। तुम्हाला राशन मिळालं आहे का? ऑफलाईन वाटप सुरू आहे। सर्व्हर मधील बिघाडामुळे झाली होती गैरसोय। प्रधानमंत्री घरकुल योजनेवर प्रश्नचिन्ह, निधी देण्यास सरकारची टाळाटाळ, हजारो घरकुल लाभार्थी अडचणीत, बांधकामांची लाखोंची रक्कम अडकली कुठे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जमा करण्यात येणार आणि आज सकाळी महिलांच्या खात्यांमध्ये 1 रुपया जमा करण्यात आला आहे। आता यानंतर 17 ऑगस्ट रोजी त्याच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात येणार, म्हणजेच की लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाच्या पूर्वीच 3000 रुपये। ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांचे अर्ज तात्काळ दुरुस्ती करावेत असे आदेश देण्यात आले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोज घावट यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली। हेक्टरी 25,000ची नुकसान भरपाई द्यावी। पुढील 4 दिवस पावसाचा जोर कमी राहणार, हवामान विभागाचा अंदाज। पावसाची सरासरी 69% पिके बहरली। जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित करा, पवार गटाची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील। गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अनेकांना पीक विमा अग्रिम 25% मदत सुद्धा मिळाली। आणीवारी 50च्या आत आल्याने दुष्काळ जाहीर केला, मात्र तक्रार असलेल्यांनाच उर्वरित पीक विमा भरपाई मिळत आहे। यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी तक्रार नोंदणी करावी असा प्रश्न उपस्थित केला। खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिली होती। यानंतर 1,13,440 शेतकऱ्यांनी विमा घेतला। यामुळे 1,11,110 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले। 528 कोटी 71 लाख रुपयांचा हा विमा आहे
आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना मिळणार। यामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा या 14 पिकांचा पीक विम्यात सहभाग आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यातून प्रतिसाद चांगला मिळत असल्याने गेल्या 5 दिवसांपासून नव्याने अर्ज नारी शक्ती या ॲपवर स्वीकारले जात नाहीत। सर्व माहिती अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट असे म्हटल्यानंतर नवीन अर्ज स्वीकारता येणार नाहीत असे ऑप्शन येत आहे। त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून नव्याने एकही अर्ज सबमिट झालेला नाही। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असल्याच्या चर्चा महिला वर्गात सध्या सुरू आहेत। सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14,38,000 खातेधारकांना 5,216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला। मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 33,356 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही। अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाने केले। संबंधित बँकांनी खातेधारकांना याबाबत कळवावे असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत। नुकसानग्रस्तांच्या मदतीच्या निकषात बदल महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा GR म्हणजेच की आता पूरग्रस्त असतील किंवा अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिक असतील त्यांना सरकारकडून दुप्पट दराने मदत केली जाणार आहे। आता मात्र राज्य सरकारनं 30 जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजेच की अलीकडे राज्यात पूर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दरानं म्हणजेच की दुप्पट दराने मदत मिळणार आहे। आता महाराष्ट्र शासनाचा नवीन GR आहे। आता GR मधील महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे बदल यामध्ये पाहणार आहोत। या निर्णयानुसार 2 दिवस आणि अधिक कालावधीसाठी क्षेत्र घर पाण्यात बुडालं असेल किंवा पाण्यात वाहून गेलं असेल, शेतीग्रस्त झालं असेल तर अशा बाधित कुटुंबांना प्रति कुटुंब आधी कपड्यासाठी 2,500 रुपये दिले जात होते, परंतु आता मात्र प्रति कुटुंब 5,000 रुपये देण्यात येणार। घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीसाठी आधीच्या दराप्रमाणे 2,500 रुपये दिले जात आहेत। आता नवीन दरानुसार 5,000 रुपये देण्यात येणार आहेत। महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा GR आहे। लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात महायुतीला शेतकऱ्यांनी इंगा दाखवला होता, त्यावरून आता कांदा निर्यात बंदी करायची नाही यावर आमचं एकमत झाल्याचं सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कांदा उत्पादकांची नाशिकमध्ये सभेत जाहीर माफी मागितली आहे। अजित पवारांनी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात जनसन्मान यात्रा काढली आहे। नाशिकमध्ये याच यात्रेदरम्यान शेतकऱ्यांची त्यांनी माफी मागितली। मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मध्यस्थीतीने सन 2022-23 या गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाला प्रति टन 3,000पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रति टन 100 रुपये व इतर 3,000पेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी 50 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे। म्हणजेच की ऊस दराचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांना द्या अशी विनंती करण्यात आली। झारखंड राज्यातील सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय। शेतकरी मित्रांनो, झारखंड राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय कर्जमाफीचा घेण्यात आला। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। त्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला। त्यानुसार आता राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहेत। याबाबत निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे।